शेतातलं काम म्हटलं की ऊन ताप पाणी भूक सगळं विसरून ना मेहनत करावी लागते, तेव्हाच माणूस ना मोठा होत असतो. शेतात असंच फेरफटका मारायला गेलेले तर दररोज तर असं फेरफटका होतच असतं बरं का. पण मला ना असं कुठं गवत दिसलं ना अजिबात चैन पडत नाही बरं का. मग मी लगेच खुरपं घेतलं आणि सगळं जिथं जिथं असे मोठे मोठे गवत होते ना तिथले सगळे असं गवत काढून टाकलं. कारण ना सकाळी सकाळी असं खुरपून घेतलं, संध्याकाळच्या वेळेस ना औषध वगैरे मारायचं होतं. सगळं 1-1.5 तासामध्ये ना एकदम जिथं जिथं मोठं मोठं गवत होतं तिथं सगळं असं ना गवत काढून टाकलं बघा. एकदम छान वाटतं बरं का. आपल्या शेतामध्ये ना एकदम शेत स्वच्छ असल्यानंतर खूप छान वाटतं आणि मेहनतीचं फळ आहे ना नेहमी मिळत असतं बरं का. सकाळी सकाळी सगळं गवत काढून घेतलेलं आणि संध्याकाळच्या वेळेस ना औषध मारलं बरं का. तर औषध ना संध्याकाळी 5च्या पुढंच मारावं लागतं, कारण कीटकनाशकांचं औषध असताना त्यांना दिवस मावळायच्या वेळेसच मारावं लागतं. आणि आवडणार मी नेहमी अशी मदत करत असते औषध वगैरे मारायला. आता खुरपणी वगैरे तर दिवसभर मी बायकांबरोबर करत असते. शेतीची आवड असल्यामुळे ना तर अजिबातच काही टेन्शन येत नाही, सगळं करता येतं बरं का. आणि ना कुठलाच माणूस आईच्या पोटात ना काम शिकून येत नाही, हातात घ्यायचं ते करायला लागायचं तर म्हणजे नेहमी लगेच येत असतं. आणि आवड पण भरपूर आहे बरं का. मग आवडबरोबर ना सगळ्या शेतामध्ये ना मी त्यांना औषध मारू लागले, कारण त्यांनी एकट्याने तरी किती वेळ मारायचं ना, त्यासाठी मग त्यांच्याबरोबर मी औषध मारलं. आणि हा व्हिडिओ ना दुसऱ्या दिवशीचा आहे बरं का. तर आई आली होती शेतामध्ये, तर आईने इतकं कौतुक केलं ना. आई तुम्ही ना तिच्याच तोंडून ऐका, तर ऐकाय बोलते ते तुम्ही ना. कसं वाटतंय मिरचीचं शेत कसं आणलंय मिरचीचा लेकीने आणि जावयाने, तिच्याकडनं 2 शब्द ऐकून दाखवते तुम्हाला. कशी आली आमची मिरची? छान आली, छान आली. छान आहे ना, आवडली का? विश्वास बसतोय का लेक काम करते? काय काय करते सांग. कसं औषध मारती, गवत काढती, वाटलेलं का करण म्हणून? त्यात नाही वाटलं काम कर. काय 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 वाटलेलं? आयुष्यात काम नाही करून वाटलं, पण आता मिरचीत काम करते. मिरचीत काय काय करते? औषध मारती, गवत काढती, काढते ना? करती. मग चांगला आलाय ना? हा केलं सरसे चांगलं केलंय ना. मस्त लावली, चांगलं लावली. आईने ना माझं इतकं कौतुक केलं ना, तर आईला विश्वास बसत नव्हता. कारण ना मी आईच्या घरी ना खरं सांगू कधीच असं ना शेतातलं काम केलं नव्हतं. तर तिने ना इतकं म्हणजे तिला असं कसं तरी वाटलं ना की इतकं काम करते, तर तिच्या तोंडूनच तुम्ही ऐकलं बरं का. तर असं काम करावंच लागतं आणि जसं येईल ना आपल्यासमोर तसं काम आपल्याला करावंच लागतं बरं का. आईच्या घरी ना मी लहानपणापासून ना शेत भरपूर बहिणी सगळ्या काम करायच्या आणि म्हणजे माहीत होतं कसं करायचं काय. पण मी कधीच असे शेतामध्ये ना काम करत नव्हते, फक्त घास वगैरे कापणं. आता कसं आहे आपण आईच्या घरी असताना आपलं शिक्षण वगैरे झालं, शिक्षण वगैरे झाल्यानंतर असं शेतात कधी जाण्याचा ना असा वेळच नाही आला. त्यामुळे पण आवड होती. आणि शेतकरी म्हणजे आपले आई वडील शेतकरी असल्यानंतर ते आपल्याला ना आपोआपच येत असतं बरं का. तर आईने केलेलं कौतुक ऐकून ना मला खूप खरंच छान वाटलं बरं का. तर चला, तर 2 दिवसांनी ना परत असे बांबू वगैरे लावून घेतले होते मिरचीला, कारण मिरची ना खूप अशी मिरचीची झाडं जड झाली होती मिरची आल्यानंतर. त्यामुळे त्याला ना बांधायचं काम करायचं होतं. त्यामुळे ना गडी लावून सगळी स्टेजिंग करून घेतली आणि सगळ्यांनी मिळून ना आता ते बांधायचं काम चालू होतं. कारण घरच्या घरीच आम्ही बांधणार होतो, कारण एक एकच दोरीवरती बांधायची होती. आरव, मी, पल्लवी आम्ही सगळेजण सकाळी सकाळी शेतात गेलो होतो आणि सगळे मिरची अशी बांधत होतो. असं हे शेतातलं रुटीन आहे बरं का. तर उन्हाळा म्हटलं की खूप ऊन असतं, मग त्यासाठी ना सकाळी सकाळी असं शेतामध्ये जात असते. आणि आरवला तर सुट्टीच होती आणि पल्लवीला ना पल्लवीच्या शाळेच्या टायमिंगपर्यंत ना मग मी त्यांना माझ्याबरोबरच नेत असते. आणि तोपर्यंत सकाळी सकाळी अशी ना भरपूर असे कामं होत असतात. तर पल्लवीला आणि आरवला घेऊन मी शेतामध्ये गेले होते आणि असं आता मिरची बांधायचं काम आमचं चालू होतं. इकडं बघ, पल्लवी पण काम करू लागते ना बघा, भैया पण काम करतोय. चला पटापटा बांधून घेऊन द्या बाबा. टोमॅटोच्या झाडाला कसं टोमॅटो आल्यानंतर वजन होऊन ते टोमॅटोचं झाड खाली पडतं, तसंच झालं आहे बरं का. त्यामुळे ना चला म्हटलं मिरची अशी वरती बांधली ना तर खाली अशी पडणार नाही म्हणून असं चालू होतं. तर ही मिरची ना अगदी 2 महिन्यामध्येच एवढी झाली एक म्हणजे अगदी 1 जानेवारीला हा मिरचीचा प्लॉट लावला होता. तर 2 महिन्यामध्ये ना इतकं सुंदर असा प्लॉट आला आहे ना. तर त्याचा आता ना 2 दिवसांनी तोडा पण करणार होते, ते व्हिडिओ पण तुमच्याबरोबर शेअर करील. तर इतका छान आला आहे ना. कसं आहे ना, आपण जेवढी निगा राखल, जेवढे औषधं व्यवस्थित त्याची स्वच्छता, आणखीन व्यवस्थित औषध पाणी सोडलं ना तर कुठलं पण फळ आहे ना व्यवस्थितच येत असतं.
हं? सर माग सर पटापट करू दे का माझी लेकरं आलेत जवळ आता बाबा काम करू लागते व्हिडिओ चालू आहे म्हणून म्हणती म्हणत नाही कधी. असं कसं करू लागतं की बाळा तू काल एक लाईन बांधली ना पण तेवढी तरी बांधली की बाळा पप्पांबरोबर रात्री 12 वाजेपर्यंत काम केलं हं? नाही केलं नाही रे बाळा आणि व्हिडिओ मध्ये काय उलट सगळ्यांना कळन ना चला भैया खाली बांधतोय अशा दोऱ्या आहे ना आता ही दोरी अशी वर बांधते मी हेल्प करतोय चला बघा तिकडं आजी बांधते इकडं भैया इकडं पल्लू खेळते उन्हात चला सगळं भैयाने बांधून दिले खाली खाली आता मी बांधते वर असं बांधायचं चला बांधून झाल्यावर बोलू तुमच्याबरोबर बाय बाय हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद.